नमस्कार. रेसिपी सफर चॅनेलवर मी गीता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. या भागात आपण बघणार आहोत बर्ड नेस्ट मेदूवडा. मुलांना संध्याकाळच्या नाश्त्याला काहीतरी नवीन नवीन खायचं असतं आणि अशावेळी त्यांना जर हा आपण मेदूवडा करून दिला तर त्यांना खूपच आनंद होईल. छोटीशी बर्थडे पार्टी असो किंवा मग भिशी पार्टी, त्यामध्ये हा तुम्ही बनवू शकता. चला बघूया तयारी. पातेल्यात बारीक रवा घ्यायचा आहे 1 कप. 1 कपासाठी किती पाणी आणि बाकीचं साहित्य लागणार आहे ते बघूया. रवा बाजूला ठेवला आहे मी आणि आता 1 कप रव्यासाठी 1.5 कप पाणी घेणार आहे मी. 2 कप घेतलं तरी चालणार आहे. 1 कप रव्यासाठी 1.5 कप पाणी उकळायला ठेवायचं आहे आणि रवा बारीकच घ्यायचा आहे. बाकीचं कुठलंही साहित्य लागत नाही. चवीप्रमाणे टाकायचे आहेत चिली फ्लेक्स. चिली फ्लेक्समुळं छान टेस्ट येते, असले तर जरूर टाका. त्यानंतर आलं मिरचीचा ठेचा टाकायचा आहे. यामध्ये लसूण टाकलेला नाही हे लक्षात घ्या, फक्त आलं मिरचीचा ठेचा आहे हा. थोडंसं मीठ टाकायचं आणि ठेचून घ्यायचं. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे पाण्यात. मस्त बनतो हा मेदूवडा. नक्की ट्राय करा ही रेसिपी, मुलांना खूप आनंद होईल. आता पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आले, आता 1 चमचा तेल मिक्स करूया. तेल मिक्स केल्यामुळं रवा छान मळला जातो आणि त्याचे वडे बनवणं आपल्याला सोपं होतं, आकार देणं सोपं होतं. आता रव्याची उकडच काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं रवा सतत मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे त्याच्या गुठळ्या होणार नाहीत. पाण्याचं प्रमाण आपण करेक्ट घेतले त्यामुळे गुठळ्या होत नाहीत. त्याशिवाय तेलसुद्धा आपण 1 चमचा मिक्स केलेला आहे. अशा पद्धतीनं गॅस मीडियम करायचा आणि रवा मिक्स करत राहायचं आहे. बारीक रवा वापरल्यामुळं उकड अगदी सॉफ्ट आणि सिल्की तयार होते, त्यामुळं बारीकच रवा वापरा, कारण तो उकडीमध्ये पटकन शिजतो आणि एकसारखी उकड आपली तयार होते. अगदी 10 मिनिटात बनते ही डिश. नक्की ट्राय करा आणि ट्राय केली की कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक जरूर करा आणि हाईप द्यायला विसरू नका. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करणं गरजेचं आहे. अजून तुम्ही चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन आणि हटके सुंदर रेसिपीज आपल्या चॅनेलवर येत राहणार आहेत. आम्ही तुमच्यासाठी विशेष मेहनत घेत असतो, तर चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा. 5 मिनिटं झाकून ठेवली आहे मी उकड. आता रवा छान शिजला आहे. एका ताटात काढून घेऊया 5-10 मिनिटांनंतर. अजून त्यामध्ये भरपूर वाफ आहे. ही वाफ मोकळी होणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच आपण त्याला व्यवस्थित मळू शकणार आहे. त्यासाठी आपण ताटात आधी काढून घेऊया. आधी असं चमच्यानी किंवा उलथण्यानीच असं मिक्स करून घ्यायचं आहे. गुळगुळीत झाली आहे उकड. आता अजून थोडंसं अर्धा चमचा तेल मिक्स करूया, म्हणजे मळणं सोपं जाईल आणि चिरा पडणार नाहीत वळताना. बघा आता हळूहळू वाफ मोकळी होते, तरीसुद्धा आपण चमच्यानीच मिक्स करणार आहोत. लगेचच हात लावू नका. तेल टाकल्यामुळं चिरा पडत नाहीत. आता बघा वाटीनं असं थोडा वेळ आपण मॅश करून घ्यायचं आहे, त्यामुळं एकसारखं गुळगुळीत पीठ आपल्याला मिळतं. बघा आता असा व्यवस्थित गोळा होतो आहे. हात लावण्यासारखं थंडसुद्धा झाले, पण अजून त्यामध्ये वाफ आहे. खूप थंड होऊ द्यायचं नाही, नाहीतर चिरा पडू शकतात आणि आकार अजिबात देता येणार नाही. त्यामुळं गरम असतानाच हे काम आपल्याला पटापट करून घ्यायचं आहे. आता व्यवस्थित याचे आपल्याला हव्या त्या आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहेत. खूप जास्त मोठा नको किंवा खूप छोटासुद्धा नको. अशा पद्धतीनं आपल्याला नेस्टचा आकार देऊन घेणार आहोत आपण. बघा असा मीडियम साईजचा गोळा घेतला आहे मी. एका बाजूला तेल तापत ठेवले. एकदा तेल तापलं की गॅस मीडियम करून घ्यायचा आहे. आता बघा हळुवारपणाने अशी एक वाटी बनवून घेणार आहे आपण. गरम असतानाच बनवायला घ्यायचे हे. खूप थंड होऊन चालणार नाही मिश्रण. चिरा पडत राहतील आणि आकार देणं शक्य होणार नाही. आता या आहेत रव्याच्या शेवया. कुठल्याही शेवया तुम्ही अर्थातच घेऊ शकता, पण या थोड्याशा जास्त जाड असतात, त्यामुळं नेस्ट छान दिसतं आणि तेलात टाकल्यानंतर पटकन करपतसुद्धा नाही. त्यामुळं अशा पद्धतीनं जो आपण वाटीचा आकार दिला आहे त्याला हळुवारपणानं या शेवया चिकटवून घेत राहायचं आहे. सगळ्या बाजूंनी चिकटतील याची काळजी घ्यायची आहे
आणि वरचा जो काठ दिसतोय त्याला जास्त प्रमाणात चिकटवण्याचा प्रयत्न करायचा आहे. अजून मिश्रण आपलं गरम आहे, ओलसर आहे, तोपर्यंतच या शेवया व्यवस्थित चिकटतात. बघा आता तळाशीसुद्धा आपण चिकटवून घेतलं आहे. जास्त झालेल्या अशा काठावरच चिकटवत राहायचं आहे आणि त्याला गोल नेस्टचा आकार देण्याचा प्रयत्न करत राहायचे. बघा सगळ्या बाजूंनी शेवया आपण अशाच व्यवस्थित चिकटवून घेणार आहोत. याच जाड शेवया वापरा शक्यतो, कारण त्याचा आकार पण व्यवस्थित असतो आणि त्या चिकटतात आणि तळतानासुद्धा करपत नाहीत पटकन. आता व्यवस्थित आकार त्याचा नीट राहण्यासाठी मी वाटीत ठेवला आहे हा गोळा. बघा आता वाटीतून काढायचं आहे, तेल तापले आणि तेलात हळुवारपणाने आपण तळायला टाकणार आहोत. गॅस मिडियम ठेवायचा आहे, तेल चांगलं तापलं आहे. बघा एका वेळी एकच नेस्ट तळून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला लक्ष देऊन व्यवस्थित तळता येईल. घाई करायची नाही किंवा उलटवायचा प्रयत्न करायचा नाही. जर तुम्ही नेस्ट उलटवलं तर ते मोडू शकणार आहे किंवा त्याचे तुकडेसुद्धा पडणार आहेत. त्यामुळं एकाच बाजूनी आपण व्यवस्थित लक्ष देऊन तळून घ्यायचं आहे. आता त्याचा आकार जास्त पसरून मोठा होऊ नये, आहे असाच गोल राहावा म्हणून एका बाजूनी आपण असा झारा पकडून ठेवायचा आहे, म्हणजे त्याला आकार व्यवस्थित गोलच राहील. थोडासा आकार त्याचा तळून होईपर्यंत हे करणं गरजेचं आहे. बघा आता व्यवस्थित तळलं जाते नेस्ट. गॅस मिडियमच ठेवायचा आहे, तेल खूप जास्त तापून चालणार नाही, कारण शेवया ज्या आपण लावल्या आहेत त्या करपायला सुरुवात होईल. म्हणून मीडियम गॅसवरच आपल्याला सावकाश हे सगळं तळून घ्यायचं आहे. आकार व्यवस्थितच गोल राहण्यासाठी असा चमच्यांचा आधार घ्यायचा आहे आणि तेल आपण वरच्या दिशेने असं सोडत राहणार आहोत. त्यामुळे वरची बाजूसुद्धा व्यवस्थित तळली जाते आणि अगदी छान क्रिस्पी मेदूवडे तयार होतात. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि हाईप द्यायला विसरू नका. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा, रेसिपी शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला. अशा पद्धतीनं तेल सोडत आपल्याला हे नेस्ट व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. त्यासाठी गॅस अजिबात मोठा करायचा नाही, मीडियम गॅसवरच हे शक्य होणार आहे. गॅस मोठा केला तर वरच्या शेवया करपायला सुरुवात होईल, म्हणून गॅस अगदी मीडियम ठेवायचा आहे. मस्त कुरकुरीत बनतं हे नेस्ट. नक्की ट्राय करा ही रेसिपी. येणाऱ्या क्रिसमस पार्टीसाठी तुम्ही हे बर्ड नेस्ट बनवून ठेवू शकता. आपण चमच्यांचा आधार देऊन तळल्यामुळं आता बघू शकताय तुम्ही आकार त्याचा व्यवस्थित राहिला आहे आणि आता तो आकार पसरतसुद्धा नाही आहे. सगळ्या बाजूंनी शेवया व्यवस्थित आपण पेरून घेतल्या आहेत, त्यामुळं बघा आकार सुंदर तयार झाला आहे आणि सोनेरी रंगावर आपलं नेस्ट तळून तयार आहे. व्यवस्थित तेल निथळून घ्यायचं आहे चमच्यांच्या आधारांनी, उलटवायचं नाही आहे. अशा पद्धतीनंच आपण एकाच बाजूनी नेस्ट बनवून घेतले. बघा सुंदर दिसते. आता आपण अंडी बनवून घेऊया. त्यासाठी मी चक्का घेतला आहे. तुम्ही किसलेलं पनीर घेऊ शकता किंवा उकडलेला बटाटासुद्धा घेऊ शकता, पण चक्क्यामुळं जास्त टेस्ट छान येते. थोडा वेळ असा मळून एकसारखा करून घ्यायचा आहे, म्हणजे अंडी व्यवस्थित छान गुळगुळीत हुबेहूब दिसतील. त्यासाठी चमच्यांनी असं गुळगुळीत मळून घ्यायचं आहे. आता या चक्क्यामध्ये चवीप्रमाणे मीठसुद्धा टाकूया, म्हणजे खायला टेस्टी लागतील अंडी. मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. खूप पातळसर जर चक्का असेल तर थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून द्या, म्हणजे आकार देणं आपल्याला सोयीचं ठरेल. आता छोटी छोटी अंडी बनवून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. असा गोल वळून घ्यायचा आणि सावकाश आपण अंड्यांचा आकार देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आधी गोल बनवायचा आणि वरची बाजू थोडीशी निमुळती करायची आहे. बघा अशा पद्धतीनं आपण छोटी छोटी अंडी बनवून घ्यायची. खूप जास्त गर्दी करायची नाही. एका नेस्टमध्ये 2 किंवा 3 अंडी पुरेशी होतात. बघा झालेलं आहे.
आता हे अंडं आपल्याला नेस्टमध्ये ठेवून द्यायचं आहे, पण असंच नाही ठेवायचं आहे, कारण पक्ष्यांनी झाडापानात ही अंडी घातलेली असतात आणि घरटंसुद्धा लपवलेलं असतं. तर तीच थीम वापरणार आहोत आपण आणि त्यासाठी मी पुदिना घेतला आहे. पुदिना यामध्ये आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला अंडी ठेवून द्यायची आहेत. बघा किती सुंदर दिसत आहेत ना. आता अशाच पद्धतीनं दुसरं अंडंसुद्धा मी आकार देऊन घेणार आहे. वरची बाजू थोडीशी निमुळती करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता हे नेस्ट तुम्ही कुठल्याही चटणीबरोबर सर्व करू शकता. शेजवान चटणीबरोबर जास्त चांगलं लागतं. खोबऱ्याची चटणी, कोथिंबिरीची चटणी किंवा मग पुदिन्याची चटणीसुद्धा चालेल. बघा किती सुंदर झाले नेस्ट. असेच नवनवीन व्हिडिओज आम्ही आपल्या चॅनेलवर घेऊन येत राहणार आहोत. व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक जरूर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुदिना अजून थोडासा ठेवून दिला आहे मी. पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर हटके रेसिपीसह पुढच्या भागात. तोपर्यंत निरोप घेऊया. धन्यवाद.